Z24 Rise Startup to Unicorn powered by Madhoba Special Partner LIC घडी डिटर्जंट पावडर एंटरटेनमेंट पार्टनर झी मराठी इंडस्ट्रियल पार्टनर मशिया नॉलेज पार्टनर पुणे विद्यापीठ। नमस्कार, मी गिरीश निकम। राइज स्टार्टअप टू युनिकॉर्न या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। सर्व मान्यवरांचं आणि सर्व जे फाउंडर आहेत त्यांचं मी तर स्वागत करतो। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर भाषण करताना भारताच्या विकासाचा नवीन विजनची घोषणा केली होती। भारतीयांची क्षमता ओळखून त्याला कृतीची जोड देऊन त्याचं रूपांतर हे गेम चेंजर व्हेंचर्समध्ये करणं हे टार्गेट होतं। हे टार्गेट आता साध्य झाले, कारण भारत हा जगात स्टार्टअपमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा देश बनलेला आहे। परत इनोव्हेशन जो इंडेक्स आहे त्यामध्ये देखील सुधारणा झाली, 85 वरून आपण 46व्या क्रमांकावर झेप घेतलेली आहे। हे कशामुळे साध्य झालं तर नीती आयोगाच्या नियंत्रणाखाली स्टार्टअप इकोसिस्टीमला बळ दिले जाते। तरुणांच्या क्षमतेला ओळखून अधिकाधिक तरुणांच्या कल्पनांना वाव दिला जातोय, त्यांना उद्योजकीय भरारी घेण्यासाठी पाठबळ दिले जाते। या विशेष कार्यक्रमात झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडचे CEO आणि एडिटर इन चीफ सुधीर चौधरी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इथं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, ती आपण पाहूया। मैं जी मीडिया की तरफ से आप सभी का स्टार्टअप कैपिटल पुणे में स्वागत करता हूं। पुणे हमेशा से ही शिक्षा और संस्कृति का केंद्र रहा है और आज यही शहर देश की स्टार्टअप कैपिटल के रूप में भी अपनी एक नई पहचान बना रहा है। ये बड़ी खुशी की बात है और देश की इसी नई अर्थव्यवस्था की यात्रा में जी मीडिया भी अपना सहयोग दे रहा है, अपना एक अलग रोल निभा रहा है और इसीलिए बनाया गया है आज का ये खास मंच, जिसका नाम है Z24 राइज स्टार्टअप टू यूनिकॉर्न। और मैं ऐसे ही स्टार्टअप्स और यूनिकॉर्न के सभी फाउंडर्स का आज स्वागत करता हूं। माई लैब एक ऐसा ही स्टार्टअप है जिसने भारतीय हेल्थ केयर टेक्नोलॉजी के साथ कोरोना काल में देश और दुनिया की मदद की है। और आज इस मौके पर हमारे साथ बीजेपी के नेता डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे जी हैं, हमारे साथ एनसीपी की सांसद और बड़ी नेता सुप्रिया सुले हैं और DRDO के पश्चिमी क्षेत्र के प्रमुख प्रवीण मेहता जी भी आज हमारे साथ हैं। मैं आप सभी का स्वागत करता हूं और यहाँ आने के लिए आपका आभार व्यक्त करता हूं। इसी हफ्ते हमने अपना 73वां गणतंत्र दिवस मनाया है और उस दिन मैं सोच रहा था कि अभी तक की हमारी यात्रा कैसी रही है, हमने कौन कौन सी गलतियां की हैं और कहां कहां हम सही रास्ते पर गए हैं। और दिमाग में ये बात भी आई कि भारत के अलावा और भी कई ऐसे देश हैं जिन्हें 1947 के आसपास ही आज़ादी मिली थी और एक राष्ट्र के तौर पर उनकी यात्रा भी लगभग उतनी ही लंबी रही है जितनी कि हमारी रही है। लेकिन फिर भी ये तमाम देश आज अलग अलग मुकाम पर हैं और भारत से तो कुछ आगे ही हैं। आज अगर आप ध्यान से अपने चारों तरफ देखेंगे तो इन देशों ने बड़ी ईमानदारी से अपना विश्लेषण किया, अपनी कमजोरियों और अपनी ताकत को समझा और उस हिसाब से अपनी भविष्य की उन्होंने नीति बनाई, बिना पश्चिमी देशों से प्रभावित हुए। इसीलिए सबकी नीतियां, सबके प्रशासन अलग अलग हैं जो उन्हें सूट करते हैं। और आज भी जब हम अपने घर में या बाहर चारों तरफ नज़र डालते हैं तो हमारी गाड़ियों से लेकर मोबाइल फ़ोन तक, इलेक्ट्रॉनिक उपकरणों से लेकर जो भी सामान हम इस्तेमाल करते हैं, ज़्यादातर सब कुछ विदेशों से आ रहा है। ये अलग बात है कि कुछ विदेशी ब्रांड्स अब ऐसे भी हैं जो भारत में ही मैन्युफैक्चरिंग कर रहे हैं, लेकिन जब तक हम अपने ही देश में अपने स्टार्टअप्स को प्रोत्साहित नहीं करेंगे तब तक स्थिति बदलेगी नहीं और हम ऐसे ही एक बहुत बड़ा बाजार बने रहेंगे, निर्माता कभी नहीं बन पाएंगे। आज से 1000 साल पहले ग्लोबल GDP में भारत की हिस्सेदारी पूरी दुनिया में सबसे ज़्यादा थी 32% और ये 1950 आते आते सिर्फ 5% रह गई। ये वो दौर था जब पहले भारत को सोने की चिड़िया कहा जाता था और बाद में ये कहा गया कि अंग्रेज़ सब कुछ लूट कर ले गए। और 2020 में ये बड़ी मुश्किल से अब 7% तक पर पहुंची है। इसलिए आने वाले दिनों में Z24 के ज़रिए हम लगातार स्टार्टअप्स की दुनिया को आप तक पहुंचाते रहेंगे और स्टार्टअप्स के जरिए हमारा देश दुनिया की सबसे मजबूत अर्थव्यवस्था बनकर उभरे, इसके लिए हम अपना हर संभव सहयोग देते रहेंगे। आज इस मंच के जरिए स्टार्टअप्स की ज़रूरतें हम सरकार के सामने भी रखेंगे
और सरकार की नई नीतियों को आपकी मांग के अनुसार निर्धारित करने में हम अपनी भूमिका, जो भी मीडिया की भूमिका होनी चाहिए, वो निभाते रहेंगे। मैं एक बार फिर आप सभी उपस्थित स्टार्टअप फाउंडर्स और सम्मानित मान्यवरों का फिर से दिल से अभिनंदन करता हूं और आशा करता हूं कि ये सारे स्टार्टअप्स आने वाले कुछ वर्षों में यूनिकॉर्न का रूप ले चुके होंगे। आपका बहुत बहुत धन्यवाद। या कार्यक्रमाचा पुढचा टप्पा आहे एक चर्चासत्र आणि या चर्चासत्रासाठी सध्या मी आमंत्रित केलेला आहे मिलिंद कांबळे, फाउंडर चेअरमन DICCI। पॅनलमध्ये आहेत डॉक्टर अपूर्वा पालकर, त्याचबरोबर आहेत राहुल पाटील सर मायलॅबचे, आणि चर्चासत्र पुढे घेऊन जात आहेत झी 24 तासचे मुख्य संपादक आणि बिझनेस हेड निलेश खरे सर। सुरुवात करूयात राहुल पाटील यांच्याकडून, कारण आपण स्टार्टअपबद्दल बोलतोय आणि स्टार्टअपमध्ये पुण्यामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये हेल्थकेअर सेक्टरमधलं एक मोठं नाव म्हणून समोर आलं ते मायलॅब, आणि राहुल पाटील हे त्यातले को फाउंडर आहेत, स्वतः CEO आहेत। त्यामुळे मला त्यांच्याकडून जाणून घ्यायला आवडेल सुरुवातीलाच की कोरोनाचा काळ एक मोठं संकट होतं, मात्र संधीही होती, आणि ती संधी जर कोणी शोधली तर ती मायलॅबने शोधली। कशा स्वरूपात? कारण मी ऐकून होतो की अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला काही कोटींचं फंडिंग मिळतानाही खूप त्रास होत होता, आणि आज काही 100 कोटींच्या फंडिंगवर तुम्ही बसलेला आहात, तर या प्रवासाबद्दल थोडंसं सांगाल? साधारणतः 2014मध्ये आम्ही आमच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरची स्थापना केली, आणि त्यावेळेला हा विचार केला की आज आपण सर्वच RT-PCR ऐकतो, पण त्यावेळेला RT-PCR वॉज नॉट नोन ॲट ऑल। सो RT-PCR बेस्ड टेस्टिंग किट्स हे भारतात कुणीही बनवत नव्हतं। 2014ला आम्ही सुरुवात केली, आणि पहिल्या प्रॉडक्टचं अप्रूव्हल, FDA अप्रूव्हल आम्हाला 2019 म्हणजे तब्बल 5 वर्षांनी मिळालं। सो जसं म्हणता येईल की कोरोनाचा सुरुवातीचा काळ ही आमच्यासाठी एक ऑलिम्पिकची रेस होती। ऑलिम्पिकची रेस ही काही सेकंदांची किंवा मिनिटांची असते, पण त्याच्यासाठी कुठलाही ॲथलीट 4 ते 5 वर्ष मेहनत घेतो। तर सुरुवातीच्या या काळात आम्हाला कॅपॅबिलिटी मिळाली, आणि त्याचाच फायदा आम्हाला झाला की 6 आठवड्याच्या काळामध्ये आम्ही भारतातली सर्वप्रथम RT-PCR टेस्ट बनवली मार्च 2020मध्ये। त्यानंतर काही महिन्यात भारतातील सर्वप्रथम रॅपिड अँटीजन टेस्ट, आणि गेल्या वर्षी भारतातील सर्वप्रथम सेल्फ टेस्टिंग किट किंवा होम टेस्ट जी आपण म्हणतो, घरच्या घरी करता येण्यासारखी कोरोनाची टेस्ट ही आम्ही बनवली। खरं तर मी इथे केवळ मायलॅबचं प्रतिनिधित्व करतो आहे, आणि आमच्या यशात मायलॅबमधील आमचे सर्व सहकारी आणि त्यांच्या फॅमिलीज, कारण या सर्वांनी गेली 2 वर्ष अहोरात्र मेहनत केली, ज्यामुळे देशाला गरज असताना त्या वेळेलानुसार जे रिलेव्हंट होतं ते सोल्युशन आम्ही देऊ शकलो, आणि कुठल्याही प्रकारे कुठल्याही टीम मेंबरच्या फॅमिलीत कधीही रिझर्वेशन्स दाखवले नाहीत। हॅविंग अ डिस्रप्टिव्ह आयडिया, त्यासोबतच ते तुम्ही कसं एक्झिक्यूट करणार आहात त्याची विजन, आणि ते एक्झिक्यूट करू शकणारी टीम, हे जर असेल तर मग यश मिळणं तितकं अवघड नाही। मी मिलिंद कांबळे सरांकडे येतो। मिलिंद कांबळे सर, मुख्यतः तुम्हीही ज्या काळामध्ये उद्योजकतेला सुरुवात केली, त्या काळामध्ये नवी कल्पना घेऊन जाणं आणि एका वर्गाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं, याच्या अडचणी तुम्ही बघितलेल्या आहेत। आत्ताच्या परिस्थितीमध्ये हा जो वर्ग आहे, यासाठी म्हणून तुम्ही डिक्कीच्या माध्यमातून कसे प्रयत्न करताय? डिक्की स्थापन होऊन 16 वर्ष झालेली आहेत, आणि या 16 वर्षामध्ये आम्ही एक कंप्लीट इकोसिस्टम जी आहे सपोर्ट्सची ती उभी केलेली आहे। कुठलाही जो उद्योजक आहे किंवा स्टार्टअप आहे त्याला 3Mची आवश्यकता असते। जो फर्स्ट M जे आहे ते मार्केट। प्रत्येक स्टार्टअप हा एक ॲश्युअर्ड मार्केटच्या शोधामध्ये असतो, आणि तशाच प्रकारचे एक ॲश्युअर्ड मार्केट आम्ही या देशामध्ये अनुसूचित जाती जनजातीतले जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी निर्माण केलं। खूप आयडियाज आहेत, खूप पोटेन्शियल आहे, पण महाराष्ट्रातलं हे पोटेन्शियल अनटॅप आहे, कारण असे लोक आले पाहिजेत पुढे। त्याचबरोबर मेंटॉरिंग हे फार आवश्यक असतं। जसं यांना काही मेंटॉर्स मिळाले सगळ्या स्टार्टअप्सना, तसं एक मेंटॉरिंग निर्माण झालं पाहिजे, म्हणून मिनिस्ट्री ऑफ MSMEमध्ये एक नॅशनल SC/ST हब क्रिएट झालेला आहे, त्याचा चेअरमन मीच आहे। तर असे देशभरामध्ये 20 ऑफिसेस त्या SC/ST हबचे आहेत। गेले काही वर्ष इन्क्युबेटर्स ही भारत सरकारच्या कल्पनेतून सुरू झाली, पुणे विद्यापीठातही आपण ती सुरू केलेली आहेत। मुळात अनेकांना याची माहितीच नसते की इन्क्युबेटर आहेत तरी काय, यामधून कशी फॅसिलिटीज उपलब्ध होते, आणि जर माझ्याजवळ एखादी कल्पना असेल तर मी कल्पना मुळात इन्क्युबेटरपर्यंत कशी घेऊन जायची, ती रजिस्टर कशी करायची, थोडंसं मार्गदर्शन त्याबद्दल। कोणीही उद्योग चालू करतो तो येऊन सांगतो की माझं स्टार्टअप आहे, म्हणजे मला कुठून चालू करावं हेच कळत नाही।
तर अशा या कॉलेजेसच्या माध्यमातून आपण I2E कॉम्पिटिशनची संकल्पना आणली आणि यातून आपण काही ग्रासरूट इनोव्हेटर्स जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, आर्किटेक्चर कॉलेजेस, फार्मसी, लॉ, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सगळ्या कॉलेजेसमधून आपण काही स्टार्टअप्सचं चयन करतो. 5 ते 6 हजार आयडियाज या प्लॅटफॉर्मवरती येतात आणि या 5-6 हजार आयडियाजमधून आपण साधारण 100 स्टार्टअप्स पुढे नेतो आणि त्यातून 35 ते 36 हे स्टार्टअप्समध्ये कन्वर्ट होतात. हा एक मार्ग आहे. दुसरा मार्ग जे फक्त कॉलेजेसवरती डिपेंडंट राहून काही इकोसिस्टम क्रिएट होणार नाही. दुसरा मार्ग आहे की पिचफेस्ट केले, हॅकॅथॉन्स केल्या आणि हॅकॅथॉन्स या मार्गातून सुद्धा आपल्याला काही चांगले स्टार्टअप्स आले. त्यांनी सुद्धा आपल्याकडे अर्ज केला आणि त्यांना मग आपण स्क्रुटनाइज केलं. आणि तिसरा मार्ग जो की सर्वसामान्य मार्ग आहे की एनी स्टार्टअप आयडिया घेऊन लोक आपल्याकडे अप्लाय करू शकतात. चौथा जो कांबळे सर आत्ता बोलले की मेंटर्स, ह्याचा खूप खूप मोठा रोल आहे. तर माझ्याकडे मी साधारण 100 मेंटर्सना ऑनबोर्ड केलं आहे. मी पुन्हा पाटील सरांकडे जातो. मुळात चुका कुठे होतात तुम्ही ज्यावेळेला VC फंड्ससाठी जात असतात त्यावेळेला, आणि काय काळजी ही स्टार्टअप्सने VC पर्यंत जात असताना घ्यायला हवी असं तुम्हाला वाटतं या टप्प्यावर? आमच्या अनुभवातनं मी सांगेल की RT-PCR टेस्ट कुणी भारतात बनवल्या नव्हत्या, त्यामुळे हे स्केलेबल किंवा सस्टेनेबल बिझनेस मॉडेल होऊ शकतं याच्यावर सहसा कुणाचा विश्वास बसायचा नाही. बट आय थिंक दॅट्स पार्ट ऑफ द प्रोसेस किंवा तो एक स्ट्रगलचा भाग आहे. वन नीड्स टू हॅव फेथ इन देअर बिझनेस मॉडेल, इन देअर बिझनेस आयडिया. आणि ऑफकोर्स समवन विल बिलीव्ह, म्हणजे नक्कीच तुमचं बिझनेस मॉडेल जर तेवढं व्हॅलिड असलं तर इन्व्हेस्टर्सचाही त्याच्यावरती फेथ बसतो. आणि जे आम्ही आमच्या सिच्युएशनमध्ये अनुभवलं, करोनाच्या माध्यमातून का होईना पण ती संधी मिळाली आणि मग त्यातनं आम्ही फंडिंग रेज करू शकलो. आज तुम्ही तिघही मान्यवरांनी वेळ दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जे स्टार्टअप फाउंडर आहेत त्यांना मदत करणारे, त्यांना मार्गदर्शन करणारे, या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणारे इनोव्हेटिव्हचे फाउंडर रितेश मलिक, मी थेट रितेशजी यांच्याकडे जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग यासारखं जे तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान नवउद्योजकांना किती फायदेशीर ठरू शकतं, काय मत आहे तुमचं? मैं यहाँ पे एक चीज कहना चाहूंगा, लोगों को लगता है कि टेक्नोलॉजी की कंपनी बनानी चाहिए, वो एक गलत सोच है. टेक्नोलॉजी एक माध्यम है कस्टमर को ठीक तरीके से प्रोडक्ट और एफिशिएंटली बिजनेस मॉडल्स बनाना. तो इन सब चीजों का उपयोग हो सकता है. और अब मैं आपको इसको एक साधारण एग्जांपल से बताता हूँ. पहले जो ये हॉलीवुड की हाई-फाई मूवीज आती थी, उसमें जितनी भी एरियल रिकॉर्डिंग होती थी वो सब एक हेलीकॉप्टर और एक कैमरामैन करता था हीरो की. अब वो दोनों की नौकरी खाई गई क्योंकि ड्रोन आ गया. तो ऐसे ही टेक्नोलॉजी की वजह से धीमे धीमे डिस्ट्रप्शन होगी और बहुत सारे ऐसे खर्चे जो लोग करते थे वो टेक्नोलॉजी के माध्यम से, इंडस्ट्री 4.0 के माध्यम से हट जाएंगे. रितेशजी, ग्रासरूट लेवलला म्हणजे तळागाळात ही स्टार्टअपची व्याप्ती वाढण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला प्रयत्न करता येतील? एंटरप्रेन्योरशिप का मतलब ये नहीं होगा कि आप अपना स्टार्टअप लॉन्च कीजिए. एंटरप्रेन्योरशिप का मतलब ये होगा कि कैसे आप फ्रीलांसर बन के अपने जीवन में अपनी आमदनी कमा सकते हैं. इतनी डिस्ट्रप्शन रोबोटिक्स के आने की वजह से हो सकता है गार्ड की नौकरी चली जाए. ऐसे ही बड़ी सारी टेक्नोलॉजीज आएंगी जो हमारी नौकरियां खा सकती हैं. और इसीलिए एंटरप्रेन्योरशिप हमें एजुकेशन लेवल पे पढ़ाना चाहिए. बचपन से एंटरप्रेन्योरशिप का एक माइंडसेट है, वो बच्चों को पढ़ाना चाहिए कि कैसे वैल्यू जनरेट करें. और जहां तक ग्रासरूट एंटरप्रेन्योरशिप की बात है, मुझे लगता है हमारे देश में जो वो 7.25 लाख गाँव हैं, वहां पर एंटरप्रेन्योरशिप का सही सदुपयोग हो सकता है. माइक्रो एंटरप्रेन्योरशिप हमारे देश की बैकबोन बनेगी. आज हमारे पास ऐसे प्रॉब्लम्स हैं जो हमें खुद सॉल्व करनी चाहिए. हमारा मोबाइल इंटरनेट पेमेंट सिस्टम अमेरिका से 20 गुना ज्यादा बेहतर है. और ये बनाया किसने? एक ऐसे लड़के ने जो इलाहाबाद के गांव से आता है. तो मुझे लगता है ये अब जो सीमा है, जो पहले इंडस्ट्री लगाने के लिए 50 करोड़ 100 करोड़ रुपए चाहिए होते थे, इंटरनेट के माध्यम से 50,000 से 60,000 के अंदर आप एक आइडिया को एक्सपेरिमेंट करके लॉन्च कर सकते हैं. और वही हमारा जो देश है, जिसकी सबसे बड़ी प्रॉब्लम हमारा पॉपुलेशन है, वही हमारा सबसे बड़ा एसेट बन सकता है अगर हम एंटरप्रेन्योरशिप, माइक्रो एंटरप्रेन्योरशिप, विमेन एम्पावरमेंट एंड विमेन एंटरप्रेन्योरशिप
एंटरप्रेन्योरशिप के ऊपर फोकस करें और एक ऐसा देश बनाएं जो एंटरप्रेन्योरशिप को बहुत ज्यादा रिगार्ड करे और जो नौकरियां कंज्यूम करने वाला नहीं लेकिन नौकरियां निकालने वाला देश बने, वो देश बने जिसको हम बोलते हैं जॉब, नॉट एज जॉब सीकर्स बट एज जॉब क्रिएटर्स। और वो एक ही माध्यम से हो सकता है कि हम एज्युकेशन में एंटरप्रेन्योरशिप लेके आए। रितेशजी, अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर तुम्ही मार्गदर्शन केलेलं आणि तुमची ही माहिती, तुमचा जो सल्ला आहे तो मला वाटतं तरुणाईला एक वेगळी दिशा देणारा ठरणार आहे. धन्यवाद. राजपथ इन्फ्राकॉमचे प्रेसिडेंट जगदीश कदम यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चरचे प्रेसिडेंट ललित गांधी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी व्यासपीठावर स्वागत करतो. डॉक्टर नितीन सर, मी तुमच्याकडे येतो. जर स्टार्टअपचा आपण जर हिस्सा पाहिला तर कॉम्प्युटिंग क्षेत्रानंतर 32% दुसरा आहे शिक्षण. म्हणजे शिक्षणामध्ये 29% स्टार्टअपची गुंतवणूक होते. स्टार्टअप पुढे येत आहेत. एवढं शिक्षणाचं महत्त्व आहे. तुम्हाला काय वाटतं की पुढे कशी आव्हानं आहेत? पुणे विद्यापीठ हे पब्लिक स्टेट युनिव्हर्सिटी आहे, त्यामुळे आपला जो कारभार आहे तो 3 जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. पुणे, नाशिक, नगर. जवळजवळ 7.5 लाख विद्यार्थी इथे शिक्षण घेत असतात आणि हे येणारे विद्यार्थी मोस्टली इकॉनॉमिकली बॅकवर्ड किंवा वीकर सेक्शनमध्ये येत असतात. जेव्हा आम्ही चेन्नईचं IITचं त्यांचं जेव्हा सायन्स पार्क पाहिलं त्यावेळेला ती संकल्पना मला आवडली आणि म्हटलं की आपण कॅम्पसवर सुरू करू. साधारणपणे 2017-18ला मी कुलगुरू म्हणून जॉईन झालो आणि 18ला ते सेक्शन 8 कंपनी स्पेशल पर्पज व्हेकल म्हणून आपण सुरुवात केली. ही संकल्पना विद्यापीठाला नवीन होती की इथे कंपनी कशी काय चालू केली वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये एक 5 साधारणपणे व्हर्टिकल्स आपण चूज केले. त्याच्यामध्ये 3 जे आहेत ते आपल्याशी अगदी ज्याचा कनेक्ट आहे, असं एक ॲग्रिकल्चर आहे, दुसरं जे आहे ते पाणी आहे, तिसरं जे ते हेल्थ केअर आहे. आपण कोविडच्या काळात बघितलं की किती व्हनरेबल होतं. आणि उरलेले 2 जे आहेत ते नवीन जे प्रकार आहेत ते इलेक्ट्रिकल मोबिलिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि ह्या संबंधी साधारणपणे बरेच ज्याला आपण बूट कॅम्प्स म्हणतो, मेंटॉरिंग, हॅकॅथॉन, याच्या माध्यमातून मुलांकडे संकल्पना खूप छान होत्या पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नव्हता आणि त्यांना कोणतरी तुझ्या मागे कोणतरी उभं आहे हे सांगणं गरजेचं होतं. आणि त्यामुळं ते प्रोव्हाइड करायला आपण सुरुवात केली. आणि मला असं जाणवलं की साधारणपणे 3 वर्षाचा हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आज 40 स्टार्टअप्स आहेत आणि त्यातले बरेचसे त्यांचं कोलोकेशन कॅम्पसवरच आहे. आणि ज्याची सुरुवात मला असं वाटतं की साधारणपणे काही लाखामध्ये होती, तो काही कोटीमध्ये आज काम करतो आहे. आणि ह्यांना पुन्हा प्रमोट करत असताना मगाची जे आपण एक हे पाहिला त्याच्यामध्ये इंडस्ट्री 4.0 हा जो कन्सेप्ट आहे तो ॲक्च्युली काय आहे हे विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. म्हणून C4I4 सेंटर फॉर इंडस्ट्री 4.0 एक्सपिरियन्शियल सेंटर आपण त्याला कोलोकेशन कॅम्पसवरच दिलं. आज काय होतं की बरेच इंडस्ट्रीचे लोक नेहमी सांगितलं जातं की अकॅडमी आणि इंडस्ट्री एकत्र आलं पाहिजे, पण फक्त या बोलाच्या गोष्टी राहतात, कागदावरच राहतात. तर जोपर्यंत तुम्ही इंडस्ट्रीला कॅम्पसवर आणत नाही आणि विद्यार्थ्यांबरोबर त्यांची सरमिसळ करत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की बिझनेसच्या या संकल्पनाच्या विद्यार्थ्यांमध्ये त्याचं मूर्त स्वरूप येणार नाही. आणि त्यामुळं तो जो कनेक्ट सुरू झाला की आज टाटा असेल, वॅगन असेल किंवा मर्सिडीज असेल, यांचे सगळे लोक येऊन तिथे डिस्कशन डेलिब्रेशन होतात. त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहेत त्या आपल्याला कळतात आणि मग त्याच्यावर हे विद्यार्थी काम करायला सुरू करतात. साधारणपणे आम्ही 3 वर्षापूर्वी सुरुवात केली त्यावेळेला आम्ही कुठेच नव्हतो, पण यावर्षीचं जे रँकिंग आहे अटल इनोव्हेशन रँकिंग म्हणून जे राष्ट्रीय पातळीवर चालतं, आपलं विद्यापीठ हे पहिल्या 10मध्ये 8व्या नंबरवर आहे. पहिल्यांदाच आपण याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. त्याचं कारण म्हणजे की जो काही रिस्पॉन्स मिळाला आणि ज्या पद्धतीने विद्यार्थी काम करत आहेत, मला असं वाटतं की विद्यापीठामध्ये शिक्षणामध्ये यासंबंधी काम निश्चित झालं पाहिजे. त्या दृष्टीनं पुणे विद्यापीठ जे पावलं टाकत आहेत ती नक्कीच स्वागतार्ह आहे. ललितजी, मोठ्या संस्था, मोठ्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्स सारख्या अशा मोठ्या संघटना असतील, संस्था असतील, त्यांनी नवउद्योजकांच्या पाठीशी राहायला पाहिजे. त्या दृष्टीने कसे प्रयत्न होताना तुम्हाला दिसते? नक्कीच तुमची अतिशय रास्त अपेक्षा आहे. तर महाराष्ट्र चेंबर आणि मॅजिक औरंगाबाद आम्ही जॉईंटली गेले 6 वर्ष या स्टार्टअप्सना प्रमोट करण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर चालवतो आहे. महिलांसाठी स्पेशली डेडिकेटेड टू वुमन
एक्सलन्स सेंटर बनवतो आहे आम्ही, क्लस्टर बेस्ड डेव्हलपमेंट. त्यामध्ये त्यांना स्टार्टअपसाठी सुद्धा असेल, रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा असेल, पण महिला आंतरप्रणरशिपला प्रमोट करण्यासाठी अशी 6 सेंटर आम्ही सुरू करतो आहे. आणि ॲग्रो प्रोसेसिंगमध्ये बराच स्कोप आहे स्टार्टअप इंडस्ट्रीला. प्रोसेसिंगमध्ये अनेक नवीन नवीन संकल्पना आज येत आहेत आणि ते सक्सेस होत आहेत. तर 6 जिल्हे आम्ही निवडतो आहे. म्हणजे ह्या 2 वर्षामध्ये 18 जिल्ह्यामध्ये 3 प्रकारचे आम्ही इन्क्युबेशन, क्लस्टर बेस्ड डेव्हलपमेंट आणि एक्सलन्सी सेंटर निर्माण करतो आहे, ज्या माध्यमातून आमच्या युवकांना नवीन इंडस्ट्रीसाठी, नवीन स्टार्टअपच्या त्यांच्या कन्सेप्टसाठी प्रमोशन मिळेल. आता यामध्ये जी मेन गरज आहे मेंटॉरशिपची. बिंग इंडस्ट्री अपेक्स बॉडी, आमच्याकडे हा मोठा रिसोर्स आहे मेंटॉरशिपचा आणि सगळ्या टाईपच्या इंडस्ट्रीचे एक्सपर्टीज आमच्याकडे आहे. हा पूल आम्ही तयार करतो आहे. जसं डिक्की आहे, फिक्की आहे, महाराष्ट्र चेंबर. आता जवळपास आम्ही ज्या 700 मुलांना स्टार्टअपसाठी प्रमोट केलं त्यातले 80 ॲक्च्युली सुरू झालेत आणि जवळपास 4200 विद्यार्थी या आमच्या सेंटर्सच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना 1 वर्षाचं प्रशिक्षण आम्ही देतो आहे आणि इंडस्ट्रीला लागणारे एक्सपर्टीज हे सुद्धा आम्ही त्यामध्ये इम्बाईब केलेलं आहे. जगदीशजी, स्टार्टअप सुरू होण्यामध्ये, संख्या वाढण्यामध्ये आणि क्षेत्राची व्याप्ती वाढण्यामागे सरकारी धोरणं पण खूप लवचिक झालेली आहेत. नीती आयोगाच्या नियंत्रणाखाली खूप मदत केली जाते, नवयुवकांना संधी दिली जाते, त्यांच्या क्षमता ओळखून हे सगळं कारभार सुरू आहे. तर तुमचा काय अनुभव आहे? गेल्या 7-8 वर्षांपासून या संदर्भामध्ये सरकारी रेड टेपिझम आपण जे म्हणू त्यामध्ये खूप सुधारणा करण्याचा सरकारने प्रयत्न केलेला आहे. विशेषतः केंद्र शासनाने, आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य त्यांचे सगळेच मंत्री, तर याच्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पावलं सकारार्थी टाकण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर राज्यातही तो प्रयत्न चालला आहे. पण एक दिसतं असं की तुम्ही जसं आता शेतीविषयक म्हटला किंवा शहरांमधली जी मुलं शिकतात आणि त्यांना काहीतरी करायची इच्छा असते त्यांच्या बाबतीत म्हटला, तर हे असं लक्षात येतं आहे आत्ता की प्रत्येक ठिकाणी स्टार्टअप्स करताना ते उद्योजक आपापल्या स्किल्सलाच डेव्हलप करून आपापल्या प्रयत्नातनं ते मोठे होण्याचा प्रयत्न करतात. विविध मुद्द्यांवर अगदी दिशादर्शक अशी माहिती दिली, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.